पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे। पण या पीओपी मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे। पीओपी मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट ठेवण्यात आलेली आहे। दरम्यान राज्य सरकारला 3 आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याशिवाय मोठ्या मूर्तींबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारला देण्यात आले। पीओपी गणेश मूर्तींबाबत निर्णय देताना हायकोर्टानं काय म्हटलंय आपण ते ग्राफिक्स मधून पाहूयात। पीओपी गणेश मूर्ती तयार करणं विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली। पीओपी मूर्तींचं समुद्रात नैसर्गिक जलाशयात विसर्जन करण्यास सक्त मनाई। कृत्रिम तलावांमध्येच पीओपी मूर्तींचं विसर्जन करण्याची अट। 20 फुटांच्या मूर्तीकरिता भूमिका स्पष्ट नाही। राज्य सरकारला 3 आठवड्यांच्या आत एक समिती नेमण्याचे आदेश। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश। बरीच डिटेल सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान सीपीसीबीचा रिप्लाय आणि ॲफिडेव्हिट तसंच त्यांचा रिपोर्ट कन्सिडर करून शेवटी मेहरबान उच्च न्यायालयाने अशी ऑर्डर केली आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्यास बंदी नाही, तसंच विकण्यास बंदी नाही, पण जे विसर्जन असेल लहान मूर्त्यांबद्दल तो कृत्रिम तलावात करावा, तसेच मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्याबद्दल राज्य सरकार निर्णय घेणार आहे आणि 30 तारखेला पुढील सुनावणी ठेवली आहे। ज्या काही घरगुती मूर्त्या आहेत यांचं विसर्जन कृत्रिम तलावात होऊ शकतो, पण ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करण्यासाठी राज्य सरकारने आपली भूमिका 21 दिवसांमध्ये मांडावी आणि आम्हाला असं वाटतं नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना या उत्सवाचं गांभीर्य माहिती आहे की हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि नक्कीच सरकार उत्सवाच्या बाजूनी मूर्तिकारांच्या बाजूनी ठामपणे आपलं मत मांडेल आणि 30 तारखेलाही निर्णय हा मूर्तिकारांच्याच बाजूने लागेल।